तर मंडळी आत्ता मी निघालो आहे साताऱ्यामधून पनवेलच्या दिशेने। सकाळी साधारणपणे 5 वाजता मी सातारा बस स्टँडवरून प्रवासाला सुरुवात केली आणि सकाळी 9:30 वाजता मी कोकण भवनपाशी पोहोचलो। यानंतर माझे मित्र विनायक आणि ओंकार मला घेण्यासाठी आले व त्यांनी मला पनवेल स्टेशनपर्यंत ड्रॉप केले। पनवेल स्टेशनवरती मी वाट बघत होतो नेत्रावती एक्सप्रेसची, कारण मी चाललो आहे मंगलोरच्या दिशेने। तसा तर या प्रवासाला मी एकटाच निघालेलो आहे, परंतु मी ट्रॅव्हल ट्राइब्स या एजन्सीतर्फे या ट्रिपला चाललेलो आहे, सो काही नवीन मित्र या ट्रिपमध्ये होण्याची शक्यता आहे। नंतर आमचा ग्रुप लीडर आदिल मला माझ्या बाकीच्या ग्रुप मेंबर्सपर्यंत घेऊन आला आणि आम्ही सर्वांनी हसत खेळत या प्रवासाची सुरुवात केली। वो इसका वाला डायलॉग याद आता है रे, मैंने बनाया वो वाला रे, दीवाने हुए पागल वाला, कौन सा वाला? ये मैंने बनाया ताजमहल तूने बनाया, ताजमहल तो बोला तो उसने बनाया। मी माझ्या आजचा व्लॉगचा इंट्रो अजूनपर्यंत शूट केलेला नव्हता, परंतु ज्यावेळेस माझ्या ग्रुप मेंबर्सला कळाले की माझा एक छोटासा यूट्यूब चॅनल आहे, मला या व्लॉगचा इंट्रो देण्यासाठी भाग पाडले। सो मी त्यांच्यासमोर आपल्या या आजच्या व्लॉगचा एक छोटासा इंट्रो देण्याचा प्रयत्न केला। तर नमस्कार मंडळी, मी साहिल पटेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आत्ता मी निघालो आहे मुंबईवरून कुर्गच्या दिशेने आणि ब्लॉगची सुरुवात केली नव्हती काही कारणामुळे, खूप सारी त्यामागे स्टोरी आहे, मी नंतर तुमच्याशी शेअर करेन। आता हे माझे बघताय तुम्ही, हे सगळे आजचे ट्रिप मेंबर आहेत आपले। हे आदिती, शीतल, वैष्णवी, आकांक्षा, श्वेता, रुनेश आणि कॅमेरामॅन तर आता या जर्नीची सुरुवात आहे। जस्ट कोकणातून आता पुढे चाललेलं आहे। सो अशा प्रकारे आजच्या प्रवासाची सुरुवात झाली। पुढे कोकणामधून प्रवास करायची ही माझी पहिलीच वेळ आणि तेही मान्सूनमध्ये मी या कोकणातून रेल्वेने प्रवास करत होतो। सो आता बघूयात आपण या कोकणातील मान्सूनमधील काही सुंदर दृश्य। दहा 15 मिनिटांसाठी गाडी इथे थांबलेली आहे। आमचा आजचा हा रेल्वे प्रवास सकाळी साधारणपणे 7 वाजता मंगलोर स्टेशनवरती संपला। 1 eternity later. आणि आम्ही या स्टेशनवरती एक छोटासा ब्रेक फ्रेश होण्यासाठी घेतला। वॉश बेसिन कोल्ड वॉटर दिलं होतं आम्हाला, वाटलं पहिले हे पिण्याचं पाणी आहे पण हे ब्रशसाठीच आहे, पण ते कोल्ड वॉटर तिकडे आहे। थोडंसं मिसलिडिंग आहे पण तरी चांगली टेक्नॉलॉजी आहे। तर आता आम्ही ब्रश करतो। बाय बाय। तो अभी हम मैंगलोर स्टेशन पे है, अभी हम ब्रश कर रहे हैं। हो गया ब्रश? कितने ब्रश करोगे? ब्रश हो चुका है, अब फेस वॉश करना है। लाओ भैया फेस वॉश दे दो। फेस वॉश भी अपना नहीं लेके आते, दूसरे से मांग के करते हैं। इथून पुढचा आमचा प्रवास सुरू होणार आहे कुर्गच्या दिशेने। सो बाकी आत्तापर्यंतची जर्नी तुम्ही तर बघितलीच, परंतु एक हसत खेळत निवांत वेळ आमचा ट्रेनमध्ये गेलेला आहे आणि आता इथला पुढचा प्रवास हा खरंच खूप सुंदर असेल अशी अपेक्षा करूयात। माझ्यासाठी हा अनुभव ॲक्च्युली नवीन आहे, सगळा ग्रुप माझ्यासाठी अनोळखी, तर बाकीची माहिती आणि एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करत राहील। आणि आमचा हा ब्रेक खरंच खूप छोटा होता, कारण की आम्ही पुढे नाश्त्यासाठी सुद्धा थांबणार होतो। सो आम्ही लवकर इथून पॅकअप केला आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो। काही किलोमीटर पुढे आल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी लक्ष्मी निवास केटी हॉटेल येथे थांबलो आणि इथे उपलब्ध असलेल्या सर्व पदार्थांचा आस्वाद घ्यायची आमची सर्वांची इच्छा होती। सो आम्ही प्रत्येकाने एक वेगवेगळी डिश ऑर्डर केली। या सर्व पदार्थांमध्ये माझा सर्वात फेवरेट होता तुप्पा डोसा। याची चव ही खरंच अप्रतिम होती। यानंतर मी ट्राय केले बन्स, जे की मी फर्स्ट टाइम उडुपीमध्ये ट्राय केले होते आणि त्यानंतर मी ज्या वेळेस साऊथ इंडियामध्ये प्रवास केला त्यावेळेस हे पदार्थ मी सर्वत्र ट्राय केले। शेवटी आम्ही सर्वांनी फिल्टर कॉफी ऑर्डर केली आणि आमच्या आजच्या या खाद्यभ्रमंतीला फुल स्टॉप दिला।
मंगळुरू ते मदिकेरी हा साधारणपणे 110 किलोमीटर इतका अंतर आहे आणि बऱ्यापैकी हा सर्व घाट सेक्शन आहे. या दरम्यान तुम्हाला निसर्गाचे अप्रतिम नजारे पाहायला मिळतील. सो आता आम्ही कुर्गच्या दिशेने जात असताना मध्ये एक छोटासा पॉईंट लागलेला तर तिथं आम्ही थांबलेलो आहे ॲक्च्युली. सो असा हा घाट सेक्शन आहे इथे. या साईडला हा वॉटरफॉल आहे इथे, या बाजूला वॉटरफॉलकडे आता मी चाललेलो आहे आणि आपला समोर असा मस्त डोंगर निसर्गाचा नजारा आपल्याला बघायला मिळतो. हिरवागार डोंगर आहे आणि हा घाट सेक्शन आहे. हा पण वेस्टर्न घाटचाच हा पण पार्ट आहे. सो खूप सुंदर दृश्य आपल्याला माझ्या मागे पाहायला मिळतं. पुढे आम्ही काही वेळातच आमच्या होमस्टेवरती पोहोचलो. सो साधारणपणे 12 वाजता आम्ही होमस्टेवरती आलेलो आहे. मंगळुरूवरून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. 12 वाजता होमस्टेवरती आलो. होमस्टेवरती आल्यानंतर पहिल्यांदा फ्रेश झालो आणि हा आजूबाजूचा परिसर आहे आमच्या होमस्टेचा. असा समोर लॉन आहे छोटासा. इकडे ते मेन ओनर राहतात आणि हे त्यांनी स्टेसाठी रूम्स काढलेले आहेत. सो असा हा सराउंडिंग आहे इथला आजचा. आणि आता आम्ही कॉफी सांगितलेली, कॉफी ऑर्डर केलेली. सो ते मस्त अशा पावसाच्या व्ह्यूसोबत आम्ही हा कॉफीचा आनंद घेतो आहे. येस. सो अशी ही आमची आजची जर्नी तरी खूप सुंदर प्रकारे चालू आहे. सो आता बघूयात आजचा दिवस कसा होतो. आता आम्ही इथून मे बी अजून 2-3 पॉईंट आज कवर करणार आहे. आज आहे 28 जून. सो आता आमचे लीडर काय म्हणतात त्यानुसार आता पुढचा प्रवास करूयात. आता आम्ही आजच्या भटकंतीसाठी निघत आहोत आणि त्याआधी मी इथे होमस्टेच्या टेरेसवरती उभा आहे. तुम्हाला माझ्या मागे इथे मदिकेरी म्हणजे कुर्गचा हा सुंदर असा परिसर पाहायला मिळतं. आजूबाजूला असे मस्त घरं आहेत, कौलारू घरं. आपला भरपूर सारे कौलारू घरं. समोर एक तिथे मंदिर आहे. A few moments later. तर आता आम्ही आलेलो आहे ॲबी फॉल्सला. सो ॲबी फॉल्स हे मदिकेरीपासून साधारणपणे 15 ते 20 मिनटाच्या अंतरावरती आहे. सो हे एक टुरिस्ट प्लेस आहे. इथे सगळे येऊ शकतात. थोडंफार चालावं लागतं. 10 रुपये तिकीट आहे. भारी वेदर आहे आणि वातावरण आता खरंच खूप सुंदर आहे. मला अनएक्सपेक्टेड होतं की इतकं सुंदर वातावरण आम्हाला इथे मिळेल. अनेक छोट्या मोठ्या प्रवाहांचा मिळून हा धबधबा तयार झालेला आहे. पुढे हा प्रवाह कावेरी नदीला जाऊन मिळतो. या धबधब्याच्या समोर एक झुलता पूल सुद्धा बांधण्यात आला होता, परंतु आता तो पडक्या अवस्थेमध्ये आहे. या धबधब्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला अनेक मसाल्याची झाडे तसेच कॉफी प्लांटेशन सुद्धा पाहायला मिळेल. इथे आहे ग्लास ब्रिज, परंतु ग्लास ब्रिज सध्या हे ठिकाण बंद आहे. परंतु इथून दिसणारा निसर्ग हा खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला इथून बघायला मिळेल की हे घनदाट जंगल, भयान असा पसरलेला घनदाट जंगल आपल्याला इथून पाहायला मिळतं. सो हा एक सुंदर पॉईंट आहे इथील कुर्गमध्ये. सो मला तरी हा पॉईंट एक आवडलेला आहे. आणि आता आम्ही इथून पुढे जाणार आहे मंडापट्टीला या साईडला जाणार आहे. जीप ऑफ रोड आहे थोडासा, तो जीपमधून आम्ही जाणार आहे त्या ठिकाणी.
सो आपण निघूयात आता. काय वाटते ड्रॅगन कोरेल काय कोणी ड्रॅगन बनणार आहे का ड्रॅगन बनणार आहे बरं. मंडलपट्टी हे इथे असलेल्या ऑफ रोड राईडसाठी प्रसिद्ध आहे. हे तो बस ट्रेलरचा पिक्चर अभी बाकी आहे. आणि खरंच पिक्चर अभी बाकी आहे. वाटेमध्ये आम्हाला गाड्यांचे ॲक्सेल तुटलेलं पाहायला मिळालं. त्यावेळेस कळालं की हा रस्ता भयान ऑफ रोड असणार आहे. आणि खरंच या 40 मिनिटाच्या प्रवासादरम्यान आमच्या अख्ख्या बॉडीचे पार्ट खिळखिळे झाले. परंतु या प्रवासादरम्यान आम्हाला मदिकेरीचा एक सुंदर नजारा पाहायला मिळत होता. सो फायनली 40 मिनिटाच्या ऑफ रोडिंग नंतर आम्ही आलेलो आहे मंदलपट्टीच्या या ठिकाणी. भयान पोटामध्ये जे काय होतं ते सगळं गळ्यापर्यंत आलेलं आहे आता. हम इतने सदमे से आए, हम क्या ही बोले. हम जिबड़ में बैठे थे. जिबड़ एक नंबर. आम्ही ज्या जीप मध्ये बसलेलो ना त्या जीप क्या हुआ था, त्याचा रॉड तुटला आणि त्या रॉडला धरून आम्ही आलो. म्हणजे आम्हाला लिटरली इट्स लाईक जीपला आम्हाला जीपला सपोर्ट करना. and it was really roller coaster वाला जर्नी. हमको ऐसा लग रहा था कि भाई जो हम धक्के खा रहे वो क्या कम थे, यहाँ पे आके हम और धक्के खा रहे. जिंदगी के धक्के कम. हाँ, जिंदगी के धक्के क्या कम थे. बेसिकली मंदलपट्टी हे मगाशी जे ग्लास ब्रिज होतं त्या ठिकाणापासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि इथून येण्यासाठी हा सगळा ऑफ रोड आहे. सो आत्ता तुम्ही बघितलं की काय भयान खतरनाक ऑफ रोडिंग करून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. सगळीकडे धुकं आहे आणि त्याआधी धुकं लागण्याच्या आधी जे वातावरण क्लिअर होतं ना ते खरंच खूप सुंदर होतं. हा अनुभव खरंच खूप वेगळा आहे. माझी अपेक्षा अशी आहे की थोडंसं वातावरण किंवा धुकं कमी व्हावं की जेणेकरून क्लिअर व्ह्यू मिळेल अजून. सो सोने पे सुहागा म्हणू शकतो आपण या सुंदर अशा दृश्यांमध्ये. बघूयात आता थोडा वेळ आम्ही इथे टाइमपास करणार नाही. परत याच रूटने आम्हाला माघारी जायचं आहे. मंडलपट्टी हे ठिकाण समुद्र सपाटीपासून साधारणपणे 1250 मीटर इतक्या उंचीवरती आहे. जर तुम्ही मान्सूनच्या आधी या ठिकाणाला भेट दिली तर तुम्हाला येथून मदिकेरी आणि कूर्गचा आजूबाजूचा परिसर लांब-लांबपर्यंत पसरलेला पाहायला मिळतो. आज आम्ही इथे जून एंडिंगला संध्याकाळच्या वेळेला आलो आहे. सो इथे आपल्याला सर्वत्र धोक्याचे साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळते.
थोड्याच वेळात इथे पावसाला सुरुवात झाली, सो आम्ही माघारी मदिकेरीच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. काही किलोमीटर अंतर खाली आलो आणि वातावरणामध्ये मोठा फरक पाहायला मिळाला. वरती पावसाला सुरुवात झाली होती तर इथे अजूनही ऊन पडलेलं होतं. A few moments later. सो मंडलपट्टी या ठिकाणून आता आम्ही निघालो आहे. आमचा आजचा शेवटचा पॉईंट जो आहे राजा सीट पॉईंट. आता त्याची हिस्ट्री मी थोडक्यात तुम्हाला सांगेनच पुढे गेल्यानंतर, परंतु आता वाजलेले संध्याकाळचे 6:45 आणि आजची ही जर्नी आमची असा शेवटच्या आजच्या टुरिस्ट स्पॉटकडे आमच्या टुरिस्ट स्पॉटकडे आता आम्ही निघालेलो आहे. फ्लावर देख रहे हैं वो, फ्लावर. फ्लावर तो उसका नाम ऐसा क्यों पड़ा राजा सीट? कुर्ग कोडागू के जो राजा थे हाँ. वो यहाँ पे सनसेट देखने आते थे. अच्छा. सनसेट सनराइज उनका देखो यहाँ पे उनका गद्दी लगती थी. हाँ हाँ हाँ. यहाँ से बैठ के सनसेट देखते थे और पूरा मज़े लेते थे व्यू का. अच्छा, तो इस वजह से इस जगह का नाम राजा सीट पॉइंट हो गया.